तुझा व्हिडिओ करते हा तुझा पण व्हिडिओ कर माझा व्हिडिओ करते ती नाही ना असं कर ना व्हिडिओ असू द्यावे आठवणी व्हिडिओ असू द्यावे आठवणी आठवणी आहे पण शाळा आहे ना त्यामुळे हा शाळेचे व्हिडिओ सगळं बंद आहे चौपाटीच बंद आहे आठवणी घरी दाखवायला आठवणी आपल्या दाखवायला घरी नाही का कोरटं होतं इथं पहिलं हां कोरटं होतं पहिलं म्हणजे जवळजवळ 25 वर्ष झाले आता कुठं तरी शाळा आहे तर किती तो राजवाडा आहे राजवाड्यातच कोरटं होतं बदली बोलायली सगळं कोरटं होतं बघू देतील नाशिकवर ना ये त्यांना आठवण पाहिजे त्या नाशिकवर लागत ना काय बरं शूटिंग ठीक आहे ठीक आहे प्रतिसिंह हायस्कूल सातारा प्रताप सिंह होता बाबासाहेबांनी विद्यार्थी 7/9/2024 ही घ्या की पाटी घेत पाटी घ्या आहे का घेतली का
बेल वगैरे द्यायला पाहिजे का? तिथे बेल द्यायला आहे की बेल जागा? हो. ते शिकत होते आम्ही शिकत राहत तिथं नव्हती शाळा. Actually ते शिकत तुम्ही आता काय करायचं? इथून बाहेर पडायचं कसं जायचं बघून वर जाऊन या. वरती आहे वर वर शाळेत नाशिकवरून आलेले लोक असं बाहेर बाहेर बघून या. इथं वर जाऊन पुढे बघून जा. इकडनं का? बंद असते शाळा. ही शाळा बंद असते. त्यामुळे इथून बाहेर काय एंट्रीच इथून आहे. इथून बाहेर मंडेकडनं निघतो बस स्टँडला. इथून वर जाऊन इथून जाऊ चल नाशिकवरून आलाय होय. हो काय नाव? बर्वे सुरेखा हा सुरेखा बर्वे बरोबर पारनेर तालुक्यातल्या आहे की नाही नाशिक तालुक्यात जिल्हा पण नाशिक हा. पुढे कुणी सांगितलं तुम्हाला? नाही नाही ते आपलं उघडं बघितलं की आले आतमध्ये. ते आमचं भाग्य आम्हाला भेटलं चला हे दिल्लीवरून आलेले लोक आहेत आपली. हो का दिल्लीवरून आले काय शूटिंग हा शूटिंग आहे. अरे वा. कशाची बाबासाहेबांच्या जीवनावर त्यांना डॉक्युमेंटरी करायचं. हा बाबासाहेबांच्या जीवनावर दाखवायचं कोणतं चॅनल ते जपानीज आहे ते आपल्या तिकडचे आहेत पण जपानमधून आलेले आहेत दिल्लीला असतात ते करणार आहेत ते आपण ते आम्हाला माहीत नव्हते. आम्हाला सांगलीच्या माणसाने सांगितलं की असे असे लोक आहेत त्यांना ते तुम्ही सगळं दाखवतो. तुम्ही कुठला आहे मी रमेश इंजे मी इथलाच आहे पण बर्वे आडनाव नगर जिल्ह्यात बी आहे तिकडे बी आहे सगळं नाशिक मध्ये पण आहे हा? मग आता तुम्ही या दिल्लीच्या लोकांना इथलं शूटिंग सगळी माहिती सांगणार का मग थोडी आम्हाला ऐकायला मिळाली तर नाही ते शूटिंग करताना काहीच बोलू देत नाही आम्हाला. हा पण जुना मग राजवाडा आहे. तुमच्याकडनं हा हा जुना राजवाडा आहे हा. नवीन राजवाडा तिकडे आहे. हो का 1920 साली हम्म, ऍक्च्युली ऑफिशियल राज शाळा नव्हती. हम्म. 1820 साली 1851 साली या शाळेची स्थापना झाली. त्यावेळेस शाळेचं नाव होतं सातारा इंग्लिश स्कूल. सातारा इंग्लिश इंग्लिश स्कूल. स्कूल असं शाळेचं नाव होतं. बाबासाहेब इथं आले आणि बाबासाहेबची पहिली जी शाळा आहे ती तिकडे सदर बाजारला आहे. म्हणजे त्याचा कुठं उल्लेख नाही आहे. म्हणजे बाबासाहेब पण बाबासाहेब इथे पहिली ते चौथी पर्यंत इंग्लिश शाळा म्हणजे आपलं हायस्कूल जसं आहे हो तसं आहे. हो हो पहिली दुसरी तिकडे चौथी तिकडे आहे. 9 वर्षानं किती 91चा जन्म इथे किती साली जाईल झाले 51 नाही नाही नाही, 1891 तर 19 साली इथे ॲडमिशन नोव्हेंबरला झालेली आहे. नोव्हेंबर महिन्यामध्ये हो म्हणजे त्यावेळेस परीक्षा दिवाळीच्या वेळेस होत होत्या आणि ती इथं त्यावेळेस जॉईन झालेली आहे. म्हणजे इंग्लिश पहिल्यानंतर मग ते त्यावेळेचे 7वी झाले म्हणजे किती झाले 1909 साली ते SSC झालेले हो आणि 13 साली ते ग्रॅज्युएट झाले. हो हा लक्षात घ्या 13 साली ग्रॅज्युएट झालेलं आहे. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी त्या आपल्याला माहीत जसं असतात. पाहिजे असे तुमच्या सारख्यांकडनं माहिती मिळाली धन्यवाद नाही नाही मी नगर जिल्ह्यात भरपूर वर्ष 16 वर्ष काम केलेलं आहे. हो, त्यामुळे कशाचं? मला सगळं माहिती आहे. बरं. पाणी पुरवठा खातं भरपूर इथली काय स्थानिक माहिती आम्हाला थोडी मिळाली तर बरी होईल. या शाळेची काय शाळेची माहिती जर मिळाली तर खूप चांगलं होईल शाळेचा आता ते वर फोटो वगैरे कोण कोण शिकलेत सगळे बाबासाहेब झाले त्यांचं शाळा सोडलेला दाखला आणि शाळा दाखल तरी आहे इथं आहे का आहे चला पुन्हा जावं लागेल आपल्याला परत नाही तर बसावं लागेल आहे का नाही नाही जाऊ देतील ना तिकडून आहे ना कुठलं तुमचं गाव पूर्ण सातारा नाशिक नाशिक मध्ये जेल रोड नाशिक रोड बिटको बिटको एकदम बरोबर बरोबर नाही 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 तुम्ही नाशिक रोडचे का देवाली ते नाशिक नाशिक रोड नाशिक रोड विदगाव हा नाशिक रोड विदगाव बीच गाव माझं माहेर बाबुराव बागुल साहित्यिक माझे आजोबा बाबुराव बागल तुमचे आजोबा होय हो माहिती आहे. माझ्याकडे थांबलेले आहेत ते जेवलेले आहेत सगळ्यांना माझ्याकडे हो का एक दिवस थांबलेले आहेत. हा हा चला बघून येतो जेव्हा मी जात चोरली ते मी सांगितलेली कथा नाही पुस्तक हो मी जात चोरली ते प्रसिद्ध झालं होतं एकदम भारी स्क्रिप्ट मी लिहिलेली माझी कथा सांगितली होती त्याला त्यावेळी ते त्याची त्याची आहे आहे का चला आणि त्यांच्या पद्धतीने लिहिलेलं आहे ते. खूप खूप धन्यवाद बरं का तुम्हाला भेटू या दाखवा चला त्यांना आठवण म्हणून आपल्या सातारा जिल्ह्याची घेऊन जायचे तुम्ही पुरे प्युअर बुद्धिस्ट आहे त्या ते मंगळसूत्र तुम्ही पांढऱ्या मण्याचा घातलेला आहे. हीच आपली खून निशाणी आता कोणीच घालत नाही शक्यतो नाही शिबिर लागलंय ना
कुठं तिथं आपल्या रुईची आहे हा? रुईची रुई रुई कोरेगावला शेजारचं रुई ते आपल्याकडे आले ते मला दाखवा अचानक मला दाखवा ते पहिलं कोण नव्हतं मी रुईची आहे कोरेगाव तालुक्यात अचानक भेट नाही, अशी 2 रुई आहे, एक रुई नावी आणि एक रुई दे. हिथं कुमटे शेजारची भोसर रुई हा ते आझादनगर आजादपूरच्या आझादनगर नगर नाही आजादपूर आजादपूर. रुई नावी तिला पण म्हणत होती हा. आणि इकडं पिंपरी नावी पण आहे हा ते पिंपरी नावी आहे. त्याला तर जयपूर नाव हा जयनगर. तिकडं नाही आपण मला काय तुम्ही जाईल बाबासाहेबांचं इथं हे सगळं आहे. चालतंय हो काय चालतंय इथं कुठं आहे तिथे दाखवतील चालतंय म्हणलं तू त्यासाठी तर घेऊन आलोय त्यांना हे सगळे लोक त्या इथं शिकलेले आहेत. हो का मग आपलं काय भाग्य केव्हा मी येणार इकडे मी शिबिराच्या माध्यमातून इकडे आली नाही हो कसं आहे की म्हणजे शिबिर होतं तर मी केंद्रीय शिक्षिका पण आहे आणि नाशिक जिल्ह्याची महिला विभागाकडून अध्यक्ष पण आहे तर मग इंदिरा आठवले माझे खास डॉक्टर वाघ आणि इंदिरा आठवले. इंदिरा आठवल्यांबरोबर आम्ही दिल्लीला वगैरे नाही नाही गेलेलो नाही. तिचं लग्न डॉक्टर वाघचं मीच ठरवले प्रोफेसर इंदिरा आठवले नाही लग्नाच्या वेळेसच तिला लग्नात राहिले आमराव केलंय का हां हां त्या लग्नात पाहिल्यानंतर डॉक्टर वाघ त्या बिटकोकडे राहतात बिटको पॉईंट करे बिटकोकडं ते आता ते बिटको ते ह्याच्यात ते आहे कॉलेजला होते त्या खालचं घ्या की खाली पूर्ण हे- आलं हे पाहिजे बघा. ही इथं- पूर्ण घ्या हे ह्याच्यात महत्वाचं बाबासाहेबांचं तुम्हाला नाव आहे पाहिजे, बघ. ती पाहिजे इथे का? 7 नोव्हेंबर 19. जवळून बघा बरं होतंय. दिसतंय का घ्या माझं हा. करून द्या मला हा, बरोबर जुळत आहे. चालू आहे ना पण शूटिंग हा चालू आहे ना त्यांचं शूटिंग चालू आहे हे आमच्याकडे आहे हो ना मला नाही इतकं काही जास्त जमत फोन मधलं कधी तो कोर्ट होता त्यावेळेला मी आले 25 वर्ष कोर्ट पलीकडे होतं हा कोर्ट पलीकडे होतं हो. हे जुना राजवाडा आहे नवीन राजवाडा आहे आज 10 दिवस झाले मी आलेली आहे पण माझा खूप आटापिटा चालू होता की निदानला मी शाळा तरी बाबासाहेबांची बघेल हे तुमचं भाग्य म्हणजे आम्ही आलोय म्हणून मिळाले हो ना, तुम्हाला. खरंच काहीतरी पाहिजे दाखवली. खरंच आपण खरं कर्म सत्कर्म करतो प्रत्येक गोष्ट आपल्याला मिळत असते बघा धर्माची ताकद जे आपलं कार्य हे कोण होती लिहिले